नाशिककर, आज आपण अशा एका स्कूलला भेट दिली आहे की ती स्कूल ही लहान मुलांसाठी आहे आणि त्या लहान मुलांमध्येच आपल्या बस्ते मॅडम रममान होत असतात. त्यामुळेच आज आपण मुलाखत घेण्याचं ठरवलं आणि आज आपण या स्कूलला भेट देण्यासाठी आलो आहे. या स्कूलचं नाव आहे नेक्टर इंटरनॅशनल स्कूल. गेल्या अनेक वर्षापासून ही स्कूल सुरू आहे. आज आपण बस्ते मॅडम यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. मॅडम, आपण हे लहान मुलांसाठी स्कूल चालू करावा किंवा नेक्टर स्कूल या नावाने सुरू करावं असं आपणास का वाटले? सर्वप्रथम मी तुमचे खूप आभार मानते की तुम्ही आज आमच्या स्कूलला व्हिजिट केली आणि आमच्या या छोट्या खाणी स्कूलला व्हिजिट करून तुम्ही आमच्याशी जे 2 शब्द आज बोलत आहात त्याच्यासाठी खूप छान वाटतं आहे. नेक्टर स्कूल सुरू करण्याचा उद्देश असा होता सर की याच्या आधी मी 2-3 ठिकाणी ॲज अ टीचर म्हणून काम करत होते. आणि काम करत असताना मला म्हणजे लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. माझे बाबा हे शिक्षण विस्तार अधिकारी होते. मी त्यांच्यासोबत शाळेत जायची, ते शाळेचं वातावरण बघायची आणि तेव्हापासून लहानपणापासूनच म्हणजे माझं एक शिक्षक होण्याचं जे ध्येय होतं ते लहानपणापासून स्वप्न होतं ते. आणि त्या पद्धतीने मग माझी वाटचाल सुरू झालेली होती. आणि मग स्कूल स्टार्ट करण्याच्या आधी मी तब्बल 10 ते 12 वर्ष ॲज अ टीचर म्हणून काम केलेलं आहे. बरं, आपण नेक्टर नाव दिलं, नेक्टर इंटरनॅशनल स्कूल. नेक्टर इंटरनॅशनल स्कूल असंच का नाव दिलं? त्यामागचा हेतू काय आपला? मुलं हे जे असतात ना ते एक प्रकारचे फुलं असतात. बरोबर. आणि फुलांमधून परागकण गोळा करण्याचं काम मधमाशा करतात. आणि तो परागकण गोळा करून त्याच्यातून ते मध निर्मिती होते. आणि ते मध जसं सर्वांना सुखावतं, त्याचा गोडवा सर्वांना आवडतो. नेक्टरचा अर्थच तो आहे की या मुलांमधले जे काही सुप्त गुण आहेत त्यांच्यातील ज्या ॲक्टिव्हनेसपणा आहे तो आम्ही त्यावर वर्क करतो. आणि ॲज अ हनी बी प्रमाणे माझा पूर्ण स्टाफ आम्ही या ठिकाणी ते कार्य करतो. आणि म्हणूनच मग नेक्टर हे नाव मला अधिक सुटेबल वाटतं. आपण म्हणता आपला स्टाफमध्ये किती? सध्या आता माझ्याकडे 6 जण आहेत सर वर्किंगला ॲज अ टीचर म्हणून. आपली स्कूलची स्थापना कधी झाली? स्कूलची स्थापना मी 19 जून 2017ला केली. बरोबर. आणि नेमकं कुठे आले आपली स्कूल? आपली स्कूल जी आहे ती दिंडोरी रस्त्याला कलानगर म्हणून एरिया आहे, रिलायन्स पेट्रोल पंपच्या शेजारी बालाजी चौक, त्या ठिकाणी लेन नंबर 1 आणि 2च्या मध्ये आपली ही स्कूल आहे. आपले साधारण कोणत्या वयोगटात आपण मुलांना आपण सुरुवात करतात की मुलं आपल्या इथे येत आहेत? आपल्याकडचा जो वयोगट आहे तो प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर याप्रमाणे आपल्याकडे क्लासेस रन केले जातात. प्ले ग्रुपचं जे वय आहे 18 महिने प्लस, तर 2-2.5 वर्षाच्या आत आपण प्ले ग्रुपचे मुलं घेतो. आणि सिनियर KGचे जे मुलं असतात ते 5 वर्ष ते 6 वर्षाच्या वयोगटातले असतात. मग आता काही लहान मुलं आपल्याकडे येतात, मग त्यांचं काहींना बसायची इच्छा असते, काहींना नसते, ते आपण कसं हँडल करतात? खरं सांगायचं म्हटलं म्हणजे ना सर, पहिली नंतर मुलांना शिकवणं एवढं अवघड नसतं, कारण की त्यांना बेसिक गोष्टी समजायला लागतात. त्यांना इन्स्ट्रक्शन कळतात, त्यांना जे काही सांगितलं ते समजतं. ॲटलिस्ट त्यांना स्वतःला काय म्हणायचं आहे ते पण एक्सप्रेस करता येतं. पण माझ्याकडे येणारा जो वयोगट आहे तो इतका निरागस असतो की त्यांच्या काही वेळेस काही गोष्टी ज्या असतात त्या आम्हाला स्वतःहून समजून घ्याव्या लागतात. ते बोबडे बोल असतात, त्यांना बोलता येत नाही. पहिल्यांदा त्यांनी घराला सोडलेलं असतं, म्हणजे एक प्रकारे आईला सोडून इथे पुन्हा त्यांना आम्ही आईप्रमाणे प्रेम देण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही आईप्रमाणे जर प्रेम देतातच, परंतु आपल्याला असं सांगता येईल का की खरंच ह्या वयोगटात मुलांना शिक्षण दिलंच पाहिजे, त्यांना शाळेची गोडी निर्माण होती, त्यानंतर हा त्यांचा बेस आहे, याबद्दल काय सांगता? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर, जर आपण विचार केला
तर 0 ते 5 वयोगट हे असं वय आहे की त्या वयामध्ये मुलांना जेवढ्या आपण ॲक्टिव्हिटीज देतो तेवढा त्यांचा ब्रेन जास्त ॲक्टिव्ह असतो. कारण की या वयामध्ये मेंदूची जळणघळण ही अतिशय तीव्र गतीने होत असते. आणि एज्युकेशन म्हटलं म्हणजे की फक्त लिहिणं वाचणं ही एवढी कन्सेप्ट नाहीये. मारिया मॉन्टेसरींनी हे जे बाल शिक्षण सुरू केलंय ते ॲक्च्युली ते एज्युकेशन जे आहे ते कृती बेस आहे. म्हणजे ॲटलिस्ट त्यांनी इथे येणं, बसणं, त्याच्यानंतर एकमेकांशी एखादी गोष्ट शेअर करणं, एखादा रडत असेल तर त्याला सांगणं काय झालं, किंवा एखाद्याच्या आनंदात सहभागी होणं, टिफिन खाताना एखादी गोष्ट एकमेकांशी शेअर करणं, हे जे आहे हे पण एक प्रकारचं शिक्षण आहे. आणि आपण प्ले ग्रुपच्या नर्सरीच्या मुलांना तेच देत असतो की त्यांचं फाईन मोटर स्किल आणि ग्रॉस मोटर स्किल कसं जास्त डेव्हलप करता येईल. म्हणजे सुरुवातीचा जो काळ असतो तो एक समाज माध्यमातून मुलं कसे एकत्र आले पाहिजे, आणि ते एकत्र आले म्हणजे त्यांना पण एकलकोंडेपणा नाही राहत, ते बोलके होतात. आणि आता तसं जर बघायला गेलं ना तर आता मोस्ट ऑफ फॅमिली न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या. घरामध्ये आई वडील दोघं वर्किंग असतात, त्याच्यामुळे मुलं स्वयंकेंद्रित होत जातात. आणि अशामध्ये मुलांना मग अति राग येणं, त्याच्यानंतर त्यांच्यात नैराश्य निर्माण होणं, चिडचिड करणं, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. त्याच्यावर बेस्ट सोल्युशन म्हणजे प्री स्कूलमध्ये आपण जेव्हा मुलांना एंटर करतो, आणि फॅमिली न्यूक्लिअर असल्यामुळे एक तर भाऊ किंवा बहीण दोनच अपत्य, मोस्ट ऑफ कुटुंबांमध्ये तर एकच अपत्य बघायला मिळतं. मग या सिच्युएशनमध्ये त्यांना इथे ॲडजस्टमेंट कशी करायची ह्या गोष्टींचं सगळं इथे येऊन एक सराउंडिंग तयार होतं, आणि त्या माध्यमातून मग ते त्या प्रकारे घडत असतात. तर मुलांना आपण इथं रममान व्हावे यासाठी आपण असे काही खेळणी वगैरे आहे का, ते त्याच्यात मुलं रमून जातात आणि खेळता खेळता शिकतात? नक्कीच सर, नक्कीच. फक्त आपल्याकडे इथे कसं आहे माहिती का, की फक्त वही पुस्तक हा माध्यम न ठेवता आपण प्रत्येक गोष्ट त्यांना कृतीतून देतो. जसे की आता आपण सीड जर्मिनेशन झालं तर प्रत्यक्ष मुलांना सॉइल दिली जाते, त्याच्यात त्यांना ते बीज टाकले जातात, ते कसे उगवतात, रोज ते मुलं त्या गोष्टीचं निरीक्षण करतात. त्याचप्रमाणे आता आपण पोळा फेस्टिवल आला की मड डे ॲक्टिव्हिटी ठेवतो, चिखलापासून वेगवेगळ्या गोष्टी त्यांना बनवायला शिकवतो, जेणेकरून त्यांचे फाईन मोटर स्किल, ग्रॉस मोटर स्किल डेव्हलप होतात. मातीमध्ये जे अँटी ऑक्सिडंट घटक असतात ते त्यांच्या शरीराला मिळतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आपण घेत असतो. स्पोर्ट्ससाठी आपण सेपरेट कोचेस इथे ठेवलेले आहेत. स्पोर्ट्स म्हणता आपण, स्पोर्ट्स लहान मुलांसाठी आपल्या या वयोगटासाठी आपण कोणतं स्पोर्ट्स त्यांना देता का, त्याच्यातून त्यांचं ॲक्टिव्हिटी वाढतात त्यांच्या? या वयामध्ये आपण त्यांना बॅलन्सिंग शिकवतो, त्याच्यानंतर एमिंग शिकवतो. फुटबॉलचं जे आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे थ्रो केलं पाहिजे, त्याच्यानंतर त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत एकमेकांना बॅलन्स करून चालणं, रेसिंग असतं, त्याचप्रमाणे हडल रेस असतात. या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून त्यांचं जे आहे ते बॉडी बॅलन्स आणि फिटनेस आपण करून घेत असतो. आपण स्पोर्ट्स म्हणतात, मग स्पोर्ट्स बरोबर काय असे काय आपले सांस्कृतिक कार्यक्रम आहे का, कल्चरल कार्यक्रम की जे मुलांना त्यातून आपली संस्कृती कळते? नक्कीच सर, आपल्याकडे स्पोर्ट, एज्युकेशनल सगळ्या स्तरावरचे प्रोग्राम आपण अरेंज करत असतो. आपल्याकडे आषाढी एकादशी पण साजरी केली जाते, आपण दिंडी काढतो, पालखी मिरवणूक काढतो, त्याच्यानंतर आपल्याकडे ख्रिसमस साजरा केला जातो, दिवाळी सेलिब्रेशनमध्ये दिवाळी साजरी केली जाते, दसरा सेलिब्रेशनमध्ये आपण विद्यार्थ्यांना अन्यायावर न्याय कसा विजय करतो ह्या गोष्टी त्यांना त्याच्यातून शिकवत असतो. आपले काही असे विद्यार्थी आहेत का त्यांचे तुम्हाला नाव घेता येईल का? ते खरंच त्यांच्यावर असं वाटत, आता मला पण लहान मुलांविषयी भरपूर असतं की ते मुलांकडे पाहिलं तरी आपल्याला एक त्यांच्याविषयी उत्सुकता वाटते, त्यांनी बोलावं काहीतरी. असे काही आहे विद्यार्थी आपले? आहेत सर, बरेचसे मुलं असे आहेत की ते वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या कॉम्पिटिशन्समध्ये स्कूलचं नाव लौकिक करण्याचं काम करत आहेत. इंटर स्कूल जेव्हा आम्ही कॉम्पिटिशन घेतो, सलग 3 वर्षापासून माझ्या स्कूलच्या विद्यार्थ्यांना बेस्ट गोलर ऑफ द अवॉर्ड मिळतोय. अरे वा. आणि तेही DPS सारख्या स्कूलमध्ये माझे मुलं खेळायला जातात. दिल्ली पब्लिक स्कूल जी आहे त्यांच्याशी लेट्स किक स्टार्ट म्हणून दरवर्षी ते एक इंटर स्कूल कॉम्पिटिशन आयोजित करत असतात. तिथे आमची स्कूल नेहमी पार्टिसिपेट करते. लास्ट 3 इयरपासून माझ्या मुलांना बेस्ट गोलकीपर अवॉर्ड मिळतोय.
आणि त्याचप्रमाणे आणखी ऑलिम्पियाडची एक्झाम देखील आम्ही कंडक्ट करतो. त्या ऑलिम्पियाडच्या एक्झाममध्ये दरवर्षी माझ्या स्कूलचे 4 ते 5 विद्यार्थी ऑल इंडियामधून 1 to 10 मध्ये येतात. अरे वा. आपण पुढे आपला प्रश्न असा आहे की हे स्कूल आपण हे करत असताना आपण आता या स्टेजला आहे, पण आपलं पुढचं स्वप्न काय का मला या स्कूलमध्ये आणखी डेव्हलपमेंट करायची किंवा ही बाकी नक्कीच. आता आमचं हे जे आहे हे प्री स्कूलचं सेटअप स्टार्ट झालेलं आहे, पण आता आम्ही लवकरच फर्स्ट स्टार्ट करतोय. आणि फर्स्ट स्टार्ट झाल्यानंतर मग ऑब्व्हियसली नंतर सेकंड, थर्ड, 1st to 4ची आता आम्ही तयारी केलेलीच आहे आणि ह्या जूनपर्यंत फर्स्ट आमचं स्टार्ट होईलच 100%. आता आपल्याकडे सध्या किती विद्यार्थी? सध्या आता माझ्याकडे 55 मुलं आहेत. 55. आपल्याला आतापर्यंत आपल्या स्कूलला कोणत्याशी पारितोषिक वगैरे मिळाले किंवा गौरव झालाय का, तो सांगता येईल आपल्याला इथं? पारितोषिक गौरवचं म्हटण्यात आलं तर मग ह्या वर्षी महिला दिनानिमित्त कर्तबगार महिला म्हणून मला सन्मानित करण्यात आलं. आपल्या नाशिकच्याच वात्सल्य वृद्धाश्रम म्हणून आहेत, त्यांच्या विद्यमानाने तो कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्या ठिकाणी आपल्या स्कूलतर्फे माझा सत्कार करण्यात आला होता. मॅडम, आपण नेक्टर स्कूल चालवत आहे, हे सुरू करत असताना किंवा मध्ये आपल्याला कोणतेही काम म्हटलं की त्याला प्रॉब्लेम येत असतात, कोणाची तरी मदत लाभत असती. अशा वेळेस आपल्याला आतापर्यंत कोणाकोणाची मदत लाभली की त्यांची नाव तुम्हाला इथं घेता येऊ शकतं? नक्कीच सर. कुठलंही काम करत असताना एकट्याने तर काही होत नाही, त्याच्यासाठी एक युनिटच लागतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक स्त्री जेव्हा काहीतरी करते तेव्हा तिला कुटुंब प्लस ते सांभाळायचं असतं. प्रत्येक स्त्रीसाठी ते एक मोठं चॅलेंजच असतं आणि हे चॅलेंज स्वीकारत असताना मला सगळ्यात महत्त्वाची साथ मिळाली ती माझ्या मिस्टरांची. तेही टीचर आहेत. आमचं दोघांचं स्वप्न हे नेक्टर म्हणून आम्ही साकारलं. खूप सारे चॅलेंजेस येत गेले जेव्हा आम्ही इथे स्टार्ट केलं. लोकेशन बघण्यापासून, इथला एरिया, इथले आम्ही नवीन होतो कारण की मी जी मूळची राहणारी आहे ती कळवणची आहे. कळवणमध्ये कोणतं मूळ? प्रॉपर कळवणचेच आहेत आम्ही. तर मग इथे आल्यानंतर थोडंसं लोकेशनची सर्चिंग वगैरे, आणि असं म्हणतात सर की आपण जेव्हा एखादं चांगलं काम करतो ना तर आपोआप आपल्याला रस्ता मिळत जातो. आमच्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि हे सगळं स्वतःच्या बळावर आम्ही तयार करत होतो. त्यावेळेस अनेक जणांचा आम्हाला सपोर्ट मिळाला आणि त्या सपोर्टमध्ये जेव्हा मी लास्ट 2019ला स्टार्ट केलं त्यावेळेस मी माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी रन करत होती. पण 2020 कोविडच्या पिरियडमध्ये माझी ओळख मिस्टर विनोद यादव सरांशी झाली, क्रीडकचे. हां, आणि मग त्यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांच्या मार्फत किरण जोशी सर यांच्याशी ओळख झाली. क्रिकेटपटू? येस सर. हां, तर त्या सरांशी पण ओळख झाली. ॲन्युअल डेला आम्ही त्यांना ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि मग तेव्हापासून विनोद सरांची क्रीडकचे कोचेस माझ्याकडे ॲज अ स्पोर्ट्ससाठी येतात. दर वेनसडेला आम्ही तो स्पोर्ट डे इथे अरेंज करत असतो. आणि मग आम्हाला ज्या छोट्या काही प्रॉब्लेम्स वगैरे असले तर मग विनोद सर आणि जोशी सर यांचा खूप मोठा सहभाग मला मिळालेला आहे. म्हणून तुम्ही म्हणताय की स्पोर्ट्सचं आता क्रीडकचे सर पण आपले स्पोर्ट्सचे आणि जोशी सर पण मग स्पोर्ट्सच्याच माध्यमातून आपल्याला आणखीन काय असे ॲक्टिव्हिटी चालू करायच्या बाकी का त्या आपण सुरू करू इच्छित आहे? हो सर, कारण कसं होतं माहिती आहे का, आपण ह्या एजमध्ये जेवढं चांगलं मुलांना देऊ शकतो ना ते जास्त बेटर असतं. आता ज्याप्रमाणे आम्ही स्कूल टायमिंगमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतो तसं आफ्टर स्कूल देखील आम्ही इथे काही ॲक्टिव्हिटी अरेंज करत असतो. ॲक्टिव्हिटी हब म्हणून इथे आपल्याकडे ड्रॉइंग झालं, त्याच्यानंतर आर्ट अँड क्राफ्ट झालं, डान्स झालं, त्याच्यानंतर म्युझिक झालं. हे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण दिवसभरातनं इथे घेत असतो. त्याचप्रमाणे आता मला MMA मिक्स मार्शल आर्ट इथे सुरू करायचं आहे आणि दिवाळीच्या व्हॅकेशन्स नंतर आपण ते देखील आपलं ह्या वर्षीपासून स्टार्ट होऊन जाणार आहे. मॅडम, तुम्ही आज खरंच नेक्टर स्कूल कसं सुरू आहे आणि त्याच्या घडामोडी कशा सुरू आहे आणि आपण खरंच लहान मुलांमध्ये कशा रममान होतात
हे सांगितलं. असंच आपलं स्कूलची भरभराट हो, स्कूल याही पुढे आपला वर्ग आपले वाढत राहो या आता सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही आमच्याशी गप्पा मारलात त्याबद्दल धन्यवाद. सर तुमचे पण खूप खूप आभार, कारण की आमचं एक छोटंसं युनिट आहे आणि ह्या युनिटला तुम्ही आज एक एक्सपोजर मिळवून देत आहात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नेक्टर प्री स्कूल नेहमीच तुमची आभारी राहील. धन्यवाद.